1200, 1300, 1400, 1500, 1500, 1600, 1600. नमस्कार मित्रांनो, बागुलवालमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। आज आपण मुंबईच्या सर्वात मोठ्या अशा बंदरावरती आलो आहेत, ज्या बंदराचं नाव आहे ससून डॉक, ज्या ठिकाणी मासे विक्रीचा सर्वात मोठा व्यवसाय चालतो। मध्यरात्रीपासून जो मासे विक्री सुरू होते ती साधारणतः 8-9 वाजेपर्यंत चालते। नमस्कार दादा, जरा आपलं नाव सांगता का? प्रकाश आत्माराम पाटील। प्रकाश आत्माराम पाटील। मला एक सांगा की इथलं जे मार्केट आहे ते किती वाजता सुरू होतं आणि किती वाजेपर्यंत बंद होतं आणि किती शिफ्टमध्ये चालतं आहे? सकाळचे 5 वाजतापासून मार्केट चालू होतं, नंतर आता 9पर्यंत पहिलं मार्केट पहिला मार्केट बंद होतं। बरं। 9 नंतर दुपारचे 12 वाजता मार्केट चालू होतं, ते 1:30पर्यंत चालू होतं। अच्छा, लॉटमध्ये येतात का ते? हां, लॉटमध्ये। अच्छा, त्याच्यानंतर मग असे दिवसभर चालू असतं की नाही, साधारणतः प्रत्येक मासाचा सरासरी भाव काय असेल? म्हणजे समजा कोलंबीची एक टोकरी असेल, ती टोकरी कितीपर्यंत साधारणतः मिळते? सुरुवात कितीला होते? सुरुवात साधारण आता बघले तर सफेद कोलंबी असली तर आमचे ते टोपली असते, त्या टोपलीच्या हिशोबानं आम्हाला 250 रुपये भाव भेटतो। चैतीला 400 रुपये भाव भेटतो। ढोमी मांदेली असे 50-60 रुपये भाव भेटतो। आता कोलंबीमध्ये जर आपल्याला फरक करायचा असेल, चांगली कुठली कोलंबी, तर कशी ओळखायची? कशी, कुठल्या कलरवरून ओळखतात, कशावरून? ना ते जातीवर असते, जशी आपण कसं आगरी, कोली, कातकरी, त्यावरून आम्ही कोलंबी ओळखतो। ते भाव तुम्ही कुठल्या पद्धतीने ठरवता? हां, जशी कोलंबीला आता टायनी म्हणजे लालमध्ये टायनी असते, तिला 200 रुपये टोपला भाव भेटते। आणि सफेद कोलंबी असते ना, म्हणजे ते क्वालिटीवर असते। हां, मग ह्याच्यातली का लालवाली चांगली आहे की सफेदवाली? नाही, सफेदवाली चांगली। सफेदवाली सफेद। आणि ते टायगर म्हणतो आपण ते? हां, टायगरला जास्त भाव असते। जास्त ते सुरमईचा भाव कसा चालू होतो? सुरमईचा भाव ते मार्केटिंगमध्ये लिलावमध्ये असं होतं। अच्छा, प्रत्येकजण बोलत जातं मग? 1300, 1400, 1500, 1500, 1500, 1600, 1600, 1600, 1600, 1600, 1600, 1600 कमी होणार आहे। 1600, 1600, 1700, 1700, 1800, 1800, 1800, 1800, 100 50